वेलकम स्टुडंट्स. आज आपल्याला शिकायचं आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आज आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. काय सांगितलं आहे त्यांनी? अमर, अकबर अँड अँटोनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट व्हेलॉसिटीज. अमर, अकबर आणि अँटोनी हे तिघेजण त्यांच्या 3 वेगवेगळ्या कार्समधून वेगवेगळ्या व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हलिंग करत आहेत. तिघांची व्हेलॉसिटी सेम नाही. द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाईम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. वेगवेगळ्या टाईम इंटरवल्समध्ये प्रत्येकाने कव्हर केलेलं डिस्टन्स हे टेबलमध्ये दिलेलं आहे. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला काय दिसतो? टाईम. इथं काय दिसतंय? डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर. इथं डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर आणि इथं डिस्टन्स कव्हर्ड बाय. त्यानंतर दुसरं रीडिंग घेतलं आहे 5:30ला. म्हणजे हा टाईम इंटरवल किती आहे? 5 to 5:30. डिफरन्स किती आहे? 30 मिनिट्स. 5:30 to 6 टाईम इंटरवल इज 30. त्यानंतर पुढे 30. 6:30 to 7 टाईम इंटरवल इज अगेन 30. पुन्हा 7 to 7:30 टाईम इंटरवल 30. 7:30 to 8 अगेन टाईम इंटरवल इज 30. अमरच्या बाबतीमध्ये आता इथं जर अशा म्हणता येईल आपल्याला, द टाईम इंटरवल इज इक्वल. टाईम इंटरवल कसा इक्वल? म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाने ते रीडिंग्स घेतलेले आहेत. सेकंड कॉलममध्ये लिहिले डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर इन किलोमीटर. अमरने पहिल्या अर्ध्या तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं? पहिल्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. नंतर 6 वाजता त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? 40. परंतु 5:30 ते 6 या अर्ध्या तासामध्ये किती केलं आहे? तर 40मधून हे 20 मायनस करायला पाहिजे. म्हणजे त्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी पुन्हा 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. त्यानंतर पुढे 20 आणि लास्टला पुन्हा 20. बरोबर. प्रत्येक अर्ध्या तासामध्ये त्यांनी 20 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलं. अकबरच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर इथं 18 किलोमीटर्स, पुन्हा 18 किलोमीटर्स, पुन्हा इथे 42 - 36 म्हणजेच 6 किलोमीटर. पुन्हा इथं सबट्रॅक्शन करायची. 70 - 42 आणि 28 येईल. ठीक आहे. तर हे येईल 28. इथं 25 आणि लास्टला पुन्हा 25. बरोबर. आणि अँटोनी सबट्रॅक्शन करायची. 14 अगेन 14 14 14 14 अँड 14. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला इथं कळतं की अमर आणि अँटोनी यांनी काय केलं आहे? हा टाईम इंटरवल कसा आहे? इक्वल टाईम इंटरवलमध्ये या दोघांनी इक्वल डिस्टन्सेस कव्हर केलेले आहेत. आणि अकबरने इक्वल टाईम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्सेस कव्हर केलेले आहेत. अमर अँड अँटोनी हॅव कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, बट अकबर हॅज नॉट कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस. अकबर हॅज नॉट कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. ठीक आहे. याच्यावरनं आपल्याला खाली काही क्वेश्चन विचारलेत त्यांनी. आत्ता जे आपण बघितलं हे याच्यावरच खाली क्वेश्चन विचारलेत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँटोनी. तर हे जे तिघंजण आहेत या तिघांच्या निरीक्षणांमधील, नोटिंग्जमधील, ऑब्झर्वेशनमधील टाईम इंटरवल किती आहे? तर तो टाईम इंटरवल कसा आहे? सेम आहे आणि तो किती आहे? 30 मिनिट्स आहे.
त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, हू हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स. तर दोघांनी कव्हर केलेले आहेत. कुणी? अमर अँड अँटोनी हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन पुन्हा विचारला आहे त्याने, आर ऑल द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाईम इंटरवल बी द सेम. अकबरने त्या फिक्स्ड 13 मिनिट्सच्या टाईम इंटरवलमध्ये कव्हर केलेली सगळी डिस्टन्सेस हे सेम आहेत काय? आन्सर लिहायचं नो. आणि लास्ट फोर्थ क्वेश्चन आहे, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अमर, अकबर अँड अँटोनी इन फिक्स्ड टाईम इंटरवल्स. टाईम इंटरवल फिक्स्ड आहे 30 मिनिट्स 30 मिनिट्स 30 मिनिट. व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड्स. स्पीड्सच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगू शकाल? ज्या अर्थी अमर आणि अँटोनी यांनी इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्सेस कव्हर केलेले आहेत, त्या अर्थी त्या दोघांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्पीड कसा ठेवला आहे? सेम ठेवला आहे किंवा कॉन्स्टंट ठेवला आहे. तो स्पीड त्याने वाढवला नाही किंवा कमी केलेला नाही. सुरुवातीला जेवढा स्पीड होता तेवढाच स्पीड शेवटपर्यंत ठेवलेला आहे. दोघांचा स्पीड सेम नव्हे, परंतु सुरुवातीला जो स्पीड ठेवला तोच स्पीड शेवटपर्यंत ठेवला. त्यामुळं काय झालं? द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय देम इन इक्वल टाईम इंटरवल्स आर सेम. तुम्ही इथं आन्सरमध्ये काय लिहिणार? व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड्स. द अमर अँड अँटोनी हॅज केप्ट देअर स्पीड कॉन्स्टंट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द ट्रॅव्हलिंग टू द एंड. बट मधला कोण आहे? अकबर. अकबर चेंज्ड हिज स्पीड. अकबरनं काय केलं? मधून त्याचा स्पीड चेंज केला, कमी जास्त केला. ठीक आहे. इफ द ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. टाईम इंटरवल इक्वल म्हणजे अर्ध्या तासाचा टाईम इंटरवल इक्वल. ठीक आहे. इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. जर आपल्याला युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन लिहायची असेल तर यामध्ये काय चेंज करायला पाहिजे? इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस. आता हा पण शब्द आहे तसाच ठेवायचा, तो चेंज करायचा नाही, फक्त इथला शब्द चेंज करायचा. बोला, युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन काय? इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे. आता हे चाललं आहे नॉन युनिफॉर्म स्पीड. नॉन युनिफॉर्म स्पीडचं एक्झाम्पल काय दिलं आहे? द मोशन ऑफ ए व्हेकल बिईंग ड्रिवन थ्रू हेवी ट्रॅफिक्स. गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची मोशन म्हणजे एखादं वाहन गर्दीच्या रस्त्यावरून जर जात असेल तर त्याला वारंवार काय करावं लागतो? स्पीड चेंज करावा लागतो. मग तेव्हाचा जो स्पीड आहे त्याला काय म्हणायचं आहे? नॉन युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण शिकूया. आता इथं मध्येच लिहिलं आहे ॲक्सलरेशन. तो भाग थोडासा मागे राहू द्या, त्याच्या पुढे चला. ॲक्सलरेशन हा भाग जो लिहिला आहे त्याच्या थोडं पुढे जाऊया. इथं तो परत घेऊया ॲक्सलरेशनचा. आता इथं बघा, इथं एक ग्राफ दिलेला आहे आणि वरती माहिती पण दिलेलं आहे. काय आहे इथं? डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स टाईम ग्राफ काढायला सांगितलं आपल्याला. डिस्टन्स वर्सेस टाईम म्हणजे एक्स ॲक्सिसवर त्याने काय केलं आहे? टाईम घेतलं आहे आणि वाय ॲक्सिसवर डिस्टन्स घेतलं आहे आणि हा ग्राफ काढायला सांगितलं. शेजारी एक टेबल दिलं आहे, वरती माहिती दिली आहे. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय ए कार इन फिक्स्ड टाईम इंटरवल्स. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही जर बारकाईनं बघितलं, हा टाईम इंटरवल कसा आहे? सेम आहे. म्हणजेच दर 10 सेकंदाला किती डिस्टन्स कव्हर केलं कारनी ते दिलेलं आहे. बरोबर? प्रत्येक 10 सेकंदाला
ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे आणि म्हणून इथं टाईम इंटरवल कसा आहे, इक्वल आहे. बरोबर. पुन्हा एकदा वाचूया. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्सेस कवर्ड बाय ए कार इन फिक्स्ड टाईम इंटरवल्स. ड्रॉ ए ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाईम टेकिंग टाईम अलॉंग एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स अलॉंग वाय ॲक्सिस. आपल्याला हा ग्राफ काढायला सांगितलं. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवर टाईम घेतलं आहे आणि वाय ॲक्सिसवर डिस्टन्स घेतलं आहे आणि तो ग्राफ आपल्याला काढायचा. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया टाईम किती आहे, 0. म्हणजे टाईम कुठं घेतला, एक्स ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिसवर कुठं 0 आणि वाय ॲक्सिसवर कुठं 0. म्हणजे तो पॉईंट कुठं येईल, बरोबर ओरिजिनवर येईल इथं. बरोबर. दुसरा पॉईंट एक्स ॲक्सिसवर 10 आणि वाय ॲक्सिसवर 15. बरोबर. एक्स ॲक्सिसवर 10 पहिला पॉईंट इथं आहे. एक्स ॲक्सिसवर 10 आणि वाय ॲक्सिसवर 15 म्हणजे साधारणपणे इथं तो पॉईंट येईल. तिसरा पॉईंट एक्स ॲक्सिसवर 20 अँड वाय ॲक्सिसवर 30. एक्स ॲक्सिसवर 20 आणि वाय ॲक्सिसवर 30 म्हटल्यानंतर तो 20 आणि 40च्या मध्ये इथं कुठंतरी तो पॉईंट येऊ शकेल. 20 एक्स ॲक्सिसवर 20 वाय ॲक्सिसवर 30 म्हणजे 20 आणि 40च्या मध्ये इथं 30 असणार आहे. पुढे एक्स ॲक्सिसवर 30 वाय ॲक्सिसवर 45. एक्स ॲक्सिसवर 30वर बोट ठेवायचं आणि वाय ॲक्सिसवर 45 म्हणजे 40 नंतर 40च्या आणि 60च्या मध्ये 50 असणार आहे. तिथं 45 म्हणजे इथं कुठेतरी येईल. ठीक आहे. असं आहे. त्यानंतर पुढचं रीडिंग आहे 40 to 60. एक्स ॲक्सिसवर 40 आणि वाय ॲक्सिसवर 60 म्हणजे पॉईंट इथं कुठेतरी येईल. इथं येईल. थोडंसं लहान करून इथं येईल पॉईंट. त्यानंतर एक्स ॲक्सिसवर 50 सेकंड आणि वाय ॲक्सिसवर डिस्टन्स 75. 50 आणि 75 म्हणजे मध्ये 60 आणि 80च्या मध्ये काय असणार आहे, 60 आणि 80च्या मध्ये असणार आहे 70 आणि त्याच्या पुढं 75 म्हणजेच ह्या दोघांच्या मध्ये इथं कुठेतरी येईल तो पॉईंट. ठीक आहे. आणि लास्टला 60 to 90. एक्स ॲक्सिसवर 60 आणि वाय ॲक्सिसवर 90 म्हणजे इथं येईल. तुम्ही हे पेन्सिलनं व्यवस्थित काढायचं. लास्टचं रीडिंग आहे एक्स ॲक्सिसवर 70 आणि वाय ॲक्सिसवर 105 म्हणजे 100 आणि 110च्या मध्ये 105 येईल. ठीक आहे. आणि तुम्ही यामधनं पेन्सिल आणि पट्टीने जर असे काढलं तर तुम्हाला एक काय मिळणार आहे, स्ट्रेट लाईन मिळणार आहे. एक सरळ स्ट्रेट लाईन मिळणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ते कंप्लीट करायचं. म्हणजेच इथं जर आपण बघितलं या फिगरमध्ये टेबलमध्ये जर बघितलं आपण तर टाईम इंटरवल कसा आहे, इक्वल आहे आणि डिस्टन्सेस कसे आहेत, डिस्टन्सेस म्हणजे त्यातला डिफरन्स काढायचा मगाच्यासारखा, तोही कसा आहे, सेम आहे. म्हणून इथं ग्राफ कसा मिळाला आहे, स्ट्रेट लाईन मिळाला आहे. बरोबर. म्हणजेच काय, व्हेन ॲन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम इंटरवल सेम आहे आणि डिस्टन्सेस कसे आहेत, सेम, आणि तेव्हा ग्राफ कसा मिळतो, स्ट्रेट लाईन. तर अशा प्रकारची जी मोशन आहे त्याला म्हणायचं आहे युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. तर इथं आपल्याला ग्राफ काढायला सांगितलं आहे त्याने. तर इथं जर बघितलं आपण टाईम इंटरवल सेम आहे 0 to 5. डिफरन्स कितीचा आहे, 5चा आहे. 5 to 10 डिफरन्स पुन्हा 5चा आहे. 10 to 15. असं जर बघितलं तुम्ही तर टाईम इंटरवल कसा आहे, सेम आहे, इक्वल टाईम इंटरवल आहे. 5 दर 5 सेकंदाने रीडिंग घेतलेलं आहे. टाईम इंटरवल सेम आहे. परंतु डिस्टन्सेस जर बघितली, इथं किती आहे, 7. इथं किती आहे डिफरन्स, 5. इथं किती आहे, 2. 8 आहे. इथं 10. इथं पुन्हा 11. इथं
9 आणि इथं पुन्हा 8. म्हणजे हे जे डिस्टन्सेस आहेत ते डिस्टन्सेस इक्वल नाहीत. म्हणजे काय, द बॉडी कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजेच हे कशाचं एक्झाम्पल आहे, नॉन युनिफॉर्म मोशन. तर इथं मग ग्राफ काढायला सांगितलं आपल्याला. काढायचा ग्राफ एक्स ॲक्सिसवर तुम्ही पट्टी आणि पेन्सिलने व्यवस्थित ग्राफ काढायचा. एक्स ॲक्सिसवर काय करायचं, टाईम घ्यायचा, टाईम इन सेकंड लिहायचं तिथं. आणि वाय ॲक्सिसवर काय घ्यायचा, डिस्टन्सेस. आणि स्केल घ्यायचं इथं 0 घ्यायचं, इथं 5, 10 हे इथं घ्यायचं. टाईम डिस्टन्सेस इकडे घ्यायचे खालून वर आणि ग्राफ काढायचा. ग्राफ काढल्यानंतर काय लक्षात येईल तुमच्या, इथं स्ट्रेट लाईन मिळेल का, अजिबात मिळणार नाही. त्या पॉईंटमधून जर तुम्ही लाईन काढली तर ते स्ट्रेट लाईन मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मगाशी आपण जे बघत होतो तिथं जाऊया आपण. काय चाललं होतं आपलं, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन कोणाला म्हणायचं ते शिकायचं आपल्याला. ॲक्सलरेशन इज अ फिजिकल क्वांटिटी, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. त्यासाठी सुरुवातीला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे त्याने. काय ॲक्टिव्हिटी आहे, टेक ए 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब अँड कट इट लेंथवाईज इंटू 2 हाऊस. म्हणजे एक प्लास्टिकची पाईप घ्यायची आणि ती पाईप लेंथवाईज उभी कापायची. ते कापल्यानंतर त्याचे चॅनलसारखा शेप मिळेल त्याला. ते फिगरमध्ये दिसतं आपल्याला, हे असा चॅनलसारखा शेप मिळेल. टेक वन ऑफ द चॅनल शेप्ड पाईप्स, ते 2 पाईपपैकी एक पाईप घ्या. प्लेस वन ऑफ इट्स एंड्स ऑन द ग्राउंड अँड होल्ड द अदर ॲट सम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन फिगर. ती जी चॅनल शेप्ड पाईप आहे तिचं एक टोक फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जमिनीवर ठेवायचं आणि दुसरं टोक वरती काही अंतरावर राहील. अशा पद्धतीनं आधाराच्या साह्यानं तिची अरेंजमेंट करायची. पुढे, टेक ए स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. या चॅनलच्या अप्पर एंडमधनं एक बॉल रिलीज करायचा, सोडायचा. ठीक आहे. ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. टू रोल डाऊन मीन्स तो बॉल त्याच्यावरून घरंगळतो, त्याला म्हणायचं आहे रोल डाऊन. मीन्स वी हॅव टू ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल वेन इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. जेव्हा आपण तो बॉल त्या चॅनलमधून सोडतो तेव्हा तो घरंगळत येत असताना त्याच्या व्हेलॉसिटीचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं. वी हॅव टू ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ बॉल वेन इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. ठीक आहे. काय प्रश्न विचारला आहे, इज इट्स व्हेलॉसिटी सेम ॲट ऑल पॉईंट्स. प्रत्येक पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी सेम असेल काय. कल्पना करा, जेव्हा आपण बॉल हाताने पकडला आणि जेव्हा इथं आपण बॉल ठेवतो, अजून हातातनं सोडायचा आहे, रिलीज करायचा आहे, तेव्हा त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी त्याला आपण म्हणायचं इनिशियल व्हेलॉसिटी. त्याला म्हणायचं इनिशियल व्हेलॉसिटी. आणि इनिशियल व्हेलॉसिटी ही कोणत्या लेटरने दाखवायची असते, स्मॉल यू. आणि ती किती असणार आहे, 0 मीटर पर सेकंड. इनिशियल व्हेलॉसिटी, जेव्हा सुरुवातीला त्या बॉलची जी व्हेलॉसिटी आहे त्याला म्हणायचं इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे. नंतर 1 सेकंदाने तो बॉल इथं येईल तेव्हा तिची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा काय झालेली असणार आहे, 0पेक्षा वाढलेली असणार आहे. इथं आल्यानंतर पुन्हा वाढलेली असणार आहे, बरोबर. इथं खाली आल्यानंतर वाढणार आहे, इथं आणखी इन्क्रीज होणार आहे, इथं पुन्हा इन्क्रीज होणार आहे, इथं इन्क्रीज, आणि इथं काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे, बरोबर. आणि ही जी व्हेलॉसिटी आहे शेवटची त्याला आपण म्हणायचं आहे फायनल व्हेलॉसिटी. नंतरची जी व्हेलॉसिटी आहे त्याला म्हणायचं आहे फायनल व्हेलॉसिटी. आणि फायनल व्हेलॉसिटी ही व्ही या लेटरने दाखवायचं आहे. ती कशी असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. आणि जेव्हा तो बॉल जमिनीला स्पर्श करणार आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी पुन्हा
झिरो होणार आहे, तो जमिनीवर पडणार आहे. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इज 0 मीटर पर सेकंद अँड आफ्टर टाईम टी इतक्या टाईमनंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी पुन्हा मॅक्सिमम असणार आहे. क्वेश्चन काय विचारलं आहे, इज इट्स व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट्स. काय लिहिणार आन्सर, नो. ऑब्झर्व हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्स फ्रॉम द टॉप थ्रू द पाईप थ्रू द मिडल अँड टू द बॉटम. काय लिहिणार आपण, हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस, व्हेलॉसिटी कसा बदल होत जातो. आपण काय लिहिणार, इनिशियली द व्हेलॉसिटी ऑफ बॉल इज 0 मीटर पर सेकंद, देन इट increases gradually. At the middle its velocity is maximum, and then when it touches the ground then again its velocity becomes 0. म्हणजे velocity वाढत जाते आणि शेवटी पुन्हा जमिनीवर पडल्यानंतर 0 होते. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्या पुढे मग ॲक्सेलरेशन म्हणजे काय आणि त्याच्या ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. तो भाग आपण उद्याच्या तासाला पुन्हा डिटेलमध्ये अभ्यास करूया. ठीक आहे, उद्या आपण ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आणि इतर भाग शिकूया. आता आपण थांबूया. लेट अस स्टॉप हिअर. ओके.